वेगवेगळ्या डोमेन नेमनी आता लेट्स से की त्यावेळेस तो बोर्ड गेम होता कुठला तरी, त्या बोर्ड गेमसाठी आय क्रिएटेड साईट्स. तर त्या बोर्ड गेमच्या नावानी वेगवेगळ्या प्रकारची अ, सांकेतिक स्थळं बनवली गेली आणि मग त्या ती सांकेतिक स्थळं डुप्लिकेट करत गेलो आम्ही. आणि मग ती जी डुप्लिकेशन होतं त्याचा डुप्लिकेशन नंबर वॉज 300 अँड विच वॉज व्हेरी ह्युमंगस टू क्रिएट दीज साईट्स. एका एका आठवड्यामध्ये एवढ्या साईट्स बनवायच्या, त्या साईट तुम्हाला अपलोड करून टेस्ट करून दाखवायच्या आहेत, सो दॅट जेव्हा ते प्रॉडक्ट लॉन्च होणार आहे ॲमेझॉनवरती त्यावेळेस या तुमच्या 300 साईट्स सोबत लॉन्च झाल्या पाहिजेत, सो दॅट जो कोणी सर्च करणार आहे गुगलवरून सर्च करून येणार आहेत त्या प्रॉडक्ट विकत घेण्यासाठी, त्यांना या साईट्सपैकी काहीतरी दिसेल आणि तिथून क्लिक करून तुम्हाला जो काही अफिलिएट मार्केटिंगचा जो पैसे मिळणार आहेत ते तुम्हाला तिथून मिळतील. सो दिस वॉज माय फर्स्ट जॉब SEO मधला, जिथून मी डिजिटल मार्केटिंग काय असतं हे समजलं. मग त्याच्यानंतर वेबसाईट्स कशा बनवायच्या हे समजलं. वेबसाईट्समध्ये काय काय पद्धतीच्या वेबसाईट्स असतात, ई-कॉमर्स वेबसाईट्स असतात, त्यानंतर तुम्हाला कंटेंटवाल्या फक्त वेबसाईट्स असतात, काही लोकांच्या वेबसाईट्स असतात ज्याच्यामध्ये वन ऑफ द इंटरेस्टिंग कस्टमर वॉज ऑस्ट्रेलियामध्ये बेटिंग हे लिगल आहे. सो आम्ही एक बेटिंग वेबसाईट बनवली होती जिथे हॉर्स रेसिंगवरती क्रिकेटवरती बेटिंग चालायचं आणि मग बॅटिंगचे जे तुमचे टिप्स अँड ट्रिक्स असतात त्याच्यासाठी तुम्हाला साइन अप होऊन यू हॅव टू पे सम मनी टू गेट दोज टिप्स अँड ट्रिक्स सो दॅट यू विल बी एबल टू बेट ऑन अपकमिंग रेस आणि क्रिकेट मॅचेसवरती वगैरे. सो तो एक माझ्यासाठीचा स्टार्ट होता टू सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये अँड स्पेसिफिकली इन टू अन वेब इंडस्ट्री वेअर एव्हरी वन वॉज मुव्हिंग टुवर्ड्स वेबचा एक आपण म्हणू शकतो 2000मध्ये .comचा बबल बस्ट झाला, बट स्टील एव्हरीथिंग वॉज मुव्हिंग टुवर्ड्स वेब. नो वन इज मुव्हिंग अवे फ्रॉम द वेब. आणि मग 2009मध्ये 2009च्या एंडिंगला वी ॲज अ इंडियन गॉट इंट्रोड्युस्ड इन टू अ न्यू वर्ल्ड ऑफ स्मार्टफोन्स. तिथं एक मोठी पर्वणीच होती सॉफ्टवेअरमध्ये काम करणाऱ्या यंग इंजिनियर्ससाठी, की आता तुम्हाला वेबमध्ये नाही करायचं आहे पण तुम्हाला मोबाईलमध्ये पण काम करायचं आहे, मोबाईल इंडस्ट्रीमध्ये काहीतरी करायचं आहे. सो दॅट क्रिएटेड अ ह्यूज ॲव्हेन्यूज फॉर न्यू इंजिनियर्स ज्यांना सॉफ्टवेअरमध्ये येऊन काहीतरी करायचं आहे, सॉफ्टवेअरमध्ये काम करायचं आहे यांच्यासाठी. आणि बॅक ऑफ माय माइंड इंजिनिअरिंगमध्ये असल्यापासूनच मला काहीतरी स्वतःचं करायचं होतं. आय नेवर वॉन्टेड टू डू अ जॉब फॉर माय एंटायर लाईफ टाईम. सो तो एक प्रयत्न चालूच होता की आपण स्वतः काय करू शकतो. मग याच्यामध्ये फ्रीलान्सिंग म्हणून एक तुम्हाला बऱ्याच लोकांना माहीत असेल, तुमच्या इंडस्ट्रीमध्ये पण तुम्ही फ्रीलान्स वर्क करतात. सो सॉफ्टवेअरमध्ये पण एक प्रकारे फ्रीलान्सिंगवाला की ज्याच्यामध्ये आमच्याकडे साईट्स आहेत. ओडेस्क म्हणून एक साईट आहे आणि फ्रीलान्सिंग हब म्हणून एक साईट आहे आणि इंडियामध्ये एक चालते गुरु समथिंग, आय फॉरगॉट द नेम एक्झॅक्टली. सो ह्या साईट्सवरती जाऊन तुम्ही तुमचे प्रोफाईल बनवायचे आणि लोकांना ज्यांना तुमच्याकडनं काम करून घ्यायचं आहे ते लोक जॉब पोस्ट करतील आणि मग त्या जॉब पोस्टिंगला यू विल अप्लाय तुमच्या प्रोफाईलने की तुम्ही त्यांना काय प्रोव्हाइड करू शकतात. आणि मग त्या जॉब पोस्टिंगमधनं कस्टमर काय करेल की तो चेक करेल की किती किती लोकांनी अप्लाय केलं आहे, मग लोक काय रेट ऑफर करत आहेत, याचं पूर्वीचं काम कसं होतं, यांनी काय पूर्वी काम केलंय का, त्याच्या रिलेटेड काही रिव्ह्यूज कोणी पोस्ट केलेत का. मग या प्रोसेसमधनं गेल्यानंतर मग तुम्हाला काम मिळतं. सो मी तो पण रस्ता बघितला की त्याच्यातनं आपल्याला काही काम मिळतं का. पण तिथे कसं आहे, इट्स अ रॅट रेस, इट्स कम्प्लीट रॅट रेस. आणि जेव्हा तुम्ही लेट्स से प्रोव्हाइड करता कुठली तरी सर्व्हिस, $10 तुम्ही प्रोव्हाइड करायचा प्रयत्न करताय, यू हॅव पीपल कमिंग फ्रॉम पाकिस्तान, बांगलादेश, फिलिपिन्स, जी लोक $1 $2 पण कमिट करतात. म्हणजे तुम्ही कसं काम करू शकतात, कामच करू शकत नाही एवढ्या कमी प्राइस रेंजवरती.
मग तिथे तुम्हाला कल्टिवेट करावं लागतं रिलेशनशिप, की हाऊ यू क्रिएट ॲटलिस्ट 1 or 2 कस्टमर्स घेऊन एक रिलेशनशिप कल्टिवेट करून त्याच्याकडनं ओडेस्कवरतीच काम घेत राहायचं, सो दॅट तुम्हाला एक प्रोफाईलला रेटिंग मिळतं, स्टार रेटिंग मिळतं, जेणेकरून तुम्ही जेव्हा कुठल्याही जॉब प्रोफाईलला अप्लाय करतात त्यावेळेस तुम्हाला तुमचं जे ॲप्लिकेशन असेल ते वरती दिसतं त्या त्या पर्टिक्युलर जॉबसाठी. अँड देन इट बिकम्स इझी फॉर कस्टमर हू इज रिव्ह्यूइंग युअर ॲप्लिकेशन फॉर द जॉब. मग ह्या गोष्टी करता करता आय स्टंबल अपॉन वन पर्सन, पायल सेठिया, जी ती स्वतःची कंपनी होती आणि ती हे सगळं काम करायची. सो तिच्यासाठी बरेचशी मी छोटी छोटी प्रोजेक्ट्स करून दिली, विकेंड्सला रात्री बसून वगैरे वगैरे एक्स्ट्रा काम करून. अँड वन फाईन डे शी टोल्ड की मला कंपनी विकायची. सो मी अँड माय फ्रेंड योगेश, ज्या आम्हा दोघांनाही स्टार्ट करायचं होतं काहीतरी ऑन आवर ओन, वी बॉट आउट हर कंपनी अलॉंग विथ हर ओडेस प्रोफाईल अँड एव्हरीथिंग. आणि देन देअर आय स्टार्टेड विथ माय एंटरप्रेन्योर जर्नी, की आता आपण आपले मालक आहोत, आपल्याला आपली कंपनी रन करायची आहे, पण त्याच्या मागे जे ब्रेन लागतं, जी अंडरस्टँडिंग लागते टू रन थिंग्स, ते आधी काही नव्हतं आमच्याकडे. मला फक्त एवढं माहित होतं की मला वेबसाईट बनवायची आहे आणि मला जर कोडिंग करायचं आहे तर त्यासाठी लागणारी जी बौद्धिक क्षमता लागते, त्यासाठी लागणारी जी तुम्हाला वैचारिक शक्ती लागते, ते सगळं होतं. पण टू रन अ बिझनेस आणि त्याच्यातनं तुमच्याकडे काम करणाऱ्या एम्प्लॉईजला सॅलरी देणं मंथली, प्लस तुम्ही ज्या ठिकाणी ऑफिस चालवता त्या ऑफिसचा रेंट, इलेक्ट्रिसिटी, इन्फ्रास्ट्रक्चर कॉस्ट, हे रन करणं वॉज व्हेरी न्यू एक्सपिरियन्स फॉर मी. पहिले 2-3 महिने तर हे समजून घेण्यातच गेले की ह्या गोष्टी करायच्या कशा आहे. मग त्यामध्ये आम्ही बुटस्ट्रॅप वरतीच सगळं करत होतो, आमच्या स्वतःचेच पैसे ओतून बिझनेस चालू होता आमचा. सो पहिले 2-3 महिने हे आम्ही आमच्याकडचे पैसे देऊन एम्प्लॉईजची सॅलरी आम्हीच देतोय, रेंट पण आम्हीच करतोय, पण जो कस्टमरकडनं पैसा आला पाहिजे कंपनीमध्ये आणि त्याच्यातनं तुम्ही गोष्टी चालल्या पाहिजे, ते काय होत नव्हतं. मग ह्या गोष्टी समजून घेऊन कस्टमरला पकडून एक कस्टमर मिळाला होता हु वॉज फ्रॉम UP. त्याच्याकडे खूप सारं काम होतं. मग त्यावेळेस मी काय बनवलं होतं, त्यांनी एक कुठून तरी कस्टमर, त्याचा फ्रान्सचा कस्टमर होता. सो आता हे हॉप्समधनं येत होतं, त्याच्याकडचा कस्टमर तो मला देत होता. सो ही हॅज सम पर्सेंटेज इन द कॉस्ट आणि मग मला रेस्ट ऑफ द पर्सेंटेज मिळायचं. सो 100 रुपयाचं जर काम असेल, सो आय वुड गेट ओनली 60 to 70% ऑफ द कॉस्ट आणि बाकीचं 40% और 30% त्याला मिळायचं. अँड आय वुड नेव्हर गेट द ऍक्च्युअल कॉस्ट, कारण की मी डायरेक्ट कस्टमरशी कधीच बोलायचो नाही. मला फक्त जो माझा मिडल पर्सन होता, हिज नेम इज वाजिद, त्याच्याकडनंच मला इन्फॉर्मेशन कळायची. सो मी त्यासाठी एक पहिला इंटरेस्टिंग प्रोजेक्ट बनवला होता, वर्ड पझल, जे आपल्याकडे पेपरमध्ये येतं, इंग्लिश वर्ड पझल. सो ऑन पेपर, ऑन वेबसाईट आय हॅव क्रिएटेड दॅट वर्ड पझल. तर तुम्हाला खाली क्ल्यूज मिळायचे, उभे आणि आडवे. ते क्ल्यूज तुम्ही पकडायचे आणि फिल इन द ब्लँक्स करायचा आणि मग नंतर तो माऊसनी कर्सर ओढायचा. असा तो कर्सर ओढला की तुमचा वर्ड हा फिल होऊन जायचा आणि मग जसा तुमचा क्लू मॅच व्हायचा, तो क्लू स्टिकन होऊन जायचा खाली. त्याला एक आडवी रेष यायची की तुमचा हा क्लू मॅच झाला. सो दॅट वॉज व्हेरी इंटरेस्टिंग प्रोजेक्ट विच आय हॅव डेड इन माय एंटरप्रेन्योर जर्नी. मग 5 वर्ष मी हा प्रकार केला. गो अहेड. हा, पण म्हणजे आता सहज जाता जाता हे कॉस्टिंग साधारणपणे काय पद्धतीचं असतं, काय रेंज मध्ये असतं, काही सांगू शकशील का? एक क्युरिओसिटी म्हणून ना, जस्ट. एक्झॅक्टली. कॉस्टिंग आता बेसिक वेबसाईटचं कॉस्टिंग, मी ह्याच मुद्द्याकडे वळणार होतो की कॉस्टिंग कसं येतं. आय विल गेट देअर. सो ह्याच्यामध्ये आता बेसिक कसं होतं की एव्हरी इयर जेव्हा कुठले यंग ग्रॅज्युएट होतात, तर ही लोक काय, ह्यांच्यामध्ये पण काहीतरी स्वतः करायची उमेद असते, जिद्द असते. ते लोक त्यांचं दुकान उघडतात की आता आपल्याला काहीतरी बनवायचं आहे. मग ह्याच्यामध्ये होतं काय
की आता ॲज अ कंपनी म्हणून तू एखादी सर्व्हिस प्रोव्हाइड करतोय वेबसाईट क्रिएशनची, तर तू तुझी कॉस्टिंग बघणार की तुला तुझ्या इन्फ्रास्ट्रक्चरचा कॉस्ट किती पडतो, तुला तुझ्या एम्प्लॉईची कॉस्टिंग काय पडते एखादी गोष्ट बनवताना, आणि मग ओव्हरऑल तुझा ऑपरेशनल कॉस्ट, आणि मग तुझं बाकीचं तुझं प्रॉफिट मार्जिन ठेवून तू एक एक्स अमाऊंट ऑफ कॉस्टला येतोस. सो मी जेव्हा बनवायचो वेबसाईट्स वगैरे, तर मी कोट करायचो अराउंड 30,000 फॉर वन सिम्पल कंटेंट मॅनेजमेंट वेबसाईट, आणि हा माझा हायेस्ट मार्कअपवाला कॉस्ट होता. त्याच्यामध्ये माझं बेसलाईन पण कॉस्ट होती. मी 18,000च्या खाली कुठलीही साईट बनवायचो नाही. 18 ते 30च्या मध्ये. आय विल स्टार्ट विथ 30, आणि मग मध्ये कुठे जो कोण बसेल तिथे मग मी त्याला सोडायचो, पण 18च्या खाली मी यायचो नाही. पण नंतर नंतर जेव्हा हे नवीन लोक येत गेले, तेव्हा वाघोलीला एक कंपनी सुरू झाली होती पुण्यामधली. जर लोक ओळखीचे असतील पुण्याचे एरियाज लोकांना, तर वेब मिरची म्हणून नावाची एक कंपनी सुरू झाली होती. या लोकांनी ब्रँडिंग केलं होतं त्यांच्या कंपनीचं रिक्षाच्या मागे. त्याच्यामध्ये त्यांनी ब्रँडिंगमध्ये काय वापरलं होतं, 10 रुपये पर पेज वेबसाईट. ई कॉमर्स वेबसाईट 30 रुपये पर पेज. अरे तुमचं कॉस्टिंग, इंटरनेटचं कॉस्टिंग निघत नाही, बाकीचं तर दुसरीकडे दूरच राहिलं. इंटरनेटचं कॉस्टिंग निघत नाही, दिवसाचं इंटरनेटचं कॉस्टिंग निघत नाही. मी कम्पीट कसं करू या लोकांसोबत? सो ह्या लोकांचा इश्यू काय असतो, हे लोक प्रोव्हाइड कसा करतात बिझनेस? ही लोक एक तर घरातनं काम करत असतात, आणि त्यांच्यावरती बाकीच्या जबाबदाऱ्या नसतात की एम्प्लॉईजचे पगार द्यायचे, बाकीच्या गोष्टी करायच्या आहेत. तर ह्या लोकांना फक्त त्यांचा कस्टमर बेस वाढवायचा आहे. अँड दिस इज अ मेथड ऑफ डुईंग बिझनेस लाईक अ रिलायन्स. तुम्ही गोष्टी क्वांटिटीमध्ये करा, मग तुम्हाला ते प्रॉफिटमध्ये येऊन जातं. तुम्ही एक जर फ्रेमवर्क बनवलं आणि मग क्वांटिटीमध्ये बिझनेस करत गेला, तर तुम्हाला ते प्रॉफिटेबिलिटीमध्ये येऊन जातं. पण याच्यामध्ये प्रॉब्लेम काय आहे की जेव्हा तुम्ही इंडियन कस्टमर सोबत डील करायला जातात, इंडियन मार्केटमध्ये जेव्हा तुम्ही जातात, इंडियन कस्टमरला माहितीच नसतं की त्याला बनवायचं काय. तो काहीतरी बघून आलेला असतो, त्याला तसं काहीतरी करायची इच्छा असते डोक्यामध्ये, आणि जेव्हा तुमचं प्रॉडक्ट हे शेप घेतं, काहीतरी ओबडधोबड का असे ना, पण शेप घ्यायला लागतं, तेव्हा त्याला अजून दुसऱ्या 10 गोष्टी सुचतात की मला हे करायचंय, मला ते करायचंय, मला ह्या गोष्टी पण त्याच्यामध्ये पाहिजेत. आणि मग त्यावेळेस होतं काय की तुमची कॉस्टिंग तर ठरलेली आहे, एक्स अमाऊंट ऑफ कॉस्ट तुम्ही देणार आहात, आणि तुम्हाला त्याच कॉस्टिंगमध्ये जर नवीन गोष्टी ऍड करायच्या असतील तर ते जमणार नाही. मग तिथे तुमचा वादाला सुरुवात होते की हे तुम्हाला करून द्यायला पाहिजे, हे तर फारच सिम्पल आहे, तुम्हाला एक पेज तर ऍड करायचं आहे. इथून सुरुवात होते. आता आय एम नॉट शुअर की तुमच्या इंडस्ट्रीमध्ये हे कसं होत असेल. तर लेट्स से की शार्दूल तू स्क्रीन प्ले लिहितो, स्क्रीन प्ले लिहिताना जर तुला कोणी सांगितलं अरे एक तर कॅरेक्टर वाढवायचं, वाढून दे ना, 4 ओळी लिहायला थोडी ना वेळ लागतोय. सो सेम वे जर तुला असं कोणी म्हटलं, तर तुला कम्प्लीट त्या स्क्रिप्टचा विचार करून तुला ती गोष्ट ठरवायची की मी ह्या कॅरेक्टरला कसं प्लेस करणार, मग त्याला ती वाक्य कशी देणार. तर सेम वे जेव्हा आम्हाला वेबसाईट बनवायची आहे, तर युजर एक्सपिरियन्सचा पण विचार केला पाहिजे की हे पेज कुठे दिसणार आहे, त्याच्यामध्ये काय गोष्टी असणार आहेत. आणि नुसतं पेज टाकून होत नाही ना, त्याच्यामध्ये कॉन्टेंट पण लागतो. मग तो कॉन्टेंट कोण प्रोव्हाइड करणार, मग त्याला लागणारं डिझाईन कसं असेल, जर तुम्हाला वरती स्लायडर टाकायचे असतील तर ते स्लायडर लागणाऱ्या इमेज कशा असतील, ह्या सगळ्या गोष्टी लोक विचार नाही करत. त्यांना असं वाटतं की कम्प्युटर आहे ना, 4 कीबोर्डवरची बटणं बडवली की साईड होऊन जातं तयार, तुम्हाला काय डोकं लावायला लागत नाही. हा एक विचार असतो डोक्यामध्ये लोकांच्या. मग तो विचार समजावून सांगून त्याच्या मागची आपली मेहनत समजावून सांगणं फार अवघड होऊन जातं कधी कधी. आणि मग ते पालथ्या गड्यावरती पाणी होतं, कधी कधी सोडून द्यावं लागतं की यू हॅव टू टेक अ व्हेरी स्ट्रिक्ट स्टँड की ही गोष्ट मला करायची नाहीये. मग जसा जसा बिझनेस मोठा होत गेला, आय स्टार्टेड विथ 1 BHK फ्लॅट. मग त्याच्यानंतर मी पुण्यामधल्या महालक्ष्मी मार्केट म्हणून एक मोठं कॉम्प्लेक्स आहे तुळशीबागेच्या तिथे एक व्यवस्थित 800 स्क्वेअर फीटची जागा घेऊन फर्निचर वगैरे बनवून तिथे सुरू केलं. दॅट टाइम आय वॉज हॅव्हिंग 15 लोकांचा स्टाफ होता माझ्याकडे. मग ती जागा पुरेनाशी झाली. मग आय वेंट इन टू अ बिगर स्पेस. एक
डायस प्लॉट म्हणून जागा आहे पुण्यामध्ये, अप्सरा थिएटर म्हणून एक जागा 7 Elevenच्या चौकाजवळ. तर तिथे साधारण 1500 स्क्वेअर फीटच्या जागेमध्ये आय शिफ्टेड. आय वेंट अप टू 25 पीपल स्टाफ, आणि दर महिन्यामध्ये फक्त डोक्याला एकच शॉट असायचा की आपल्याला ह्या सगळ्या लोकांचे पगार द्यायचे आहेत, आणि दॅट रनिंग अ कॉस्ट ऑफ अ बिझनेस एव्हरी मंथ वॉज अराउंड 200K. 2 लाख रुपयाचा टर्नओव्हर हा मिनिमम झालाच पाहिजे. त्याच्यामध्ये ह्या लोकांची कॉस्ट निघेल, ह्या लोकांचे पगार वेळेवरती मिळतील, आणि तुमचा जे इन्फ्रास्ट्रक्चरचं भाडं आहे ते तुम्हाला देता येईल. सो ॲट एव्हरी मंथ एंड जेव्हा 25-27 तारीख असायची, आय यूज टू सेट विथ मोबाईल फोन आणि ईमेल्स, आणि लोकांना फोन करायचे की तुम्ही पेमेंट कधी क्लिअर करताय. कृपेश तुझा ऑडिओ म्यूट कर. तू करू शकतो म्यूट. सो या प्रोसेस मधनं गोष्टी जायच्या. मग एक आपला मराठी माणूस होता जो ऑस्ट्रेलियामध्ये राहायचा, त्याचं नाव आहे दीपक. त्याच्यासोबत ओळख झाली, आणि मग त्याच्याकडनं प्रोजेक्टचा ओघ सुरू झाला माझ्याकडे. मग मी कम्प्लीट ANZ मार्केट कव्हर करायचो. सो तो तिथे डिजिटल मार्केटिंग करायचा, आणि त्याच्या जे कस्टमर्स असतील त्यांच्यासाठी जे प्रोजेक्ट्स बनवायचे असतील, वेबसाईट्स बनवायचे असतील, त्या मी बनवायचो. सो तो एक खूप चांगला मला एक बेसलाईन मिळाली होती की महिन्याचा माझा एक कस्टमर पक्का झालाय, हु इज गोना गिव्ह मी कंटिन्युअस पेमेंट, कंटिन्युअस वर्क. आय डोंट हॅव टू वरी अबाउट इट. सो तो एक बेस पक्का झाल्यानंतर आय स्टार्टेड एक्सप्लोरिंग इंडियन मार्केट, की इंडियन मार्केटमध्ये आता मी 2-3 वर्ष मी ओव्हरसीज मार्केटमध्येच खेळत होतो, मी तिथलंच काम करायचो. सो म्हटलं आता आपण इंडियन मार्केट, लेट स्टार्ट एक्सप्लोरिंग इंडियन मार्केट. मी इंडियन मार्केटमध्ये उतरलो, आणि मग तिथून जो एक संघर्ष असतो की कस्टमर गेन करायचा, तो सुरू झाला. बिकॉज इंडियन मार्केट इज व्हेरी ह्यूज फॉर हे जे वेबसाईट, मोबाईल ऍप्स बनवायचे ह्याच्यामध्ये. पण ह्याच्यामध्ये एक गोम अशी आहे, मे बी तुम्ही लोक जेव्हा पिच करत असाल कुठली स्टोरीज वगैरे, त्यावेळेस तुम्हाला पण हा एक्सपिरियन्स येत असेल, की तुम्ही समजा जर 100 लोकांना पिच केलंय तुमचं आयडिया की तुम्ही हे प्रोजेक्ट बनवून द्याल, त्या लोकांना फक्त इंटरेस्ट असतो की तुम्ही काय पिच करतायत, त्यांना कधी प्रोडक्ट बनवायचंच नसतं. तो 100 पैकी तुम्हाला जे कन्व्हर्जन मिळतं ते 1 का 2च असतं, त्याच्यावरती ते जात नाही. सो इंडियामध्ये अजून काही गोष्टी आहेत. टेंडर टायगर म्हणून एक साईट आहे ज्याच्यावरती जे गव्हर्नमेंट टेंडर्स असतात ते पब्लिश होत असतात. सो इफ यू गो अँड सबस्क्राईब फॉर दॅट साईट, तर तुम्हाला जे टेंडर्स गव्हर्नमेंटचे येणार असतील त्याची आगाऊ माहिती मिळते की हे टेंडर्स पब्लिश होणार आहेत, त्यासाठी तुम्ही काय काय गोष्टी करू शकतात, या सगळ्या गोष्टी असतात. पण मग त्याच्यामध्ये गोष्ट अशी येते की तुम्ही अंडर द टेबल किती गोष्टी करू शकता, जी आपल्यामध्ये ताकद नव्हती, कारण की आपण सगळं बूटस्ट्रॅप आपल्याच पैशांवरती, आपल्याच हिंमतीवरती चाललं होतं. मग नंतर जसा काळ पुढे गेला, 2014 मध्ये आपले नरेंद्र मोदी साहेब सत्तेमध्ये आले, आणि 15ला त्यांनी मुद्रा योजना सुरू केली की आपल्याला भारतीय जे तरुण वर्ग आहे त्यांच्यासाठी तुम्हाला आम्ही भांडवल प्रोव्हाइड करतो. पण हे भांडवल मिळवण्यासाठी तुमची बँकेमधल्या असलेल्या मॅनेजरसोबतची ओळख हा एक खूप महत्वाचा मुद्दा होता, नंतर तुम्हाला लोन मिळतच नाही. आता मी IDBI बँकमध्ये माझं अकाउंट होतं. मी 2012 पासनं ते 2015 पर्यंत 3-4 वर्षाचा माझा टर्नओव्हर होता IDBI बँकेतला. स्टील आय हॅव टू बटर द मॅनेजर की भाऊ मला लोन देऊ शकत नाही तर ॲटलिस्ट ओव्हरड्राफ्ट लिमिट तरी दे माझ्या अकाउंटवरती. पण काही केलं ती गोष्ट पुढे सरकतच नव्हती. आणि मग तो पिरियड आला जेव्हा संध्याकाळी 8 वाजता आपल्या मोदी साहेबांनी मेरे देशवासियो आणि त्यांनी नोटबंदी केली इंडियामध्ये. आणि मग त्यानंतर ती गोष्ट इंडियन कस्टमर बेस हा फार दूर गेला की
त्या लोकांना काही बनवायचंच नाहीये, ऑनलाईन काही करायचंच नाही. इट वॉज व्हेरी डिफिकल्ट फेज फॉर यंग स्टार्टअप्स टू गेट इन टू इंडियन मार्केट, आणि मग तिथून त्यांच्याकडनं काही ऑनलाईन बनवून घ्यायचं, काही ऑनलाईन गोष्टी करायच्या. सो माय लास्ट स्टिंट इन माय कंपनी वॉज एक मी प्रोजेक्ट बनवत होतो विच वॉज अ वेलनेस प्रोजेक्ट, हेल्थ रिलेटेड प्रोजेक्ट होतं, जे माझं बिगेस्ट प्रोजेक्ट होतं माझ्या कंपनीचं आतापर्यंत, माझ्या 5 वर्षाच्या स्टेंट मधलं, जे बँगलोर बेस्ड सॉफ्टवेअरमध्येच काम करणारी लोक होती, ज्यांचा एक्सपिरियन्स माझ्यापेक्षा खूप जास्त होता. जवळपास प्रत्येक जणांचा एक्सपिरियन्स हा 20 वर्ष आणि अधिक होता. सो ही लोक विप्रोमध्ये, TCS मध्ये, कॉग्निझंट मध्ये, वेगवेगळ्या मोठमोठ्या हुद्द्यांवरती होती, आणि त्यांना त्यांची स्वतःची कंपनी सुरू करायची होती वेलनेस सेक्टरमध्ये. सो त्यांनी आता कसं आपल्याकडे ते हेल्दीफाय म्हणून एक ऍप आहे, त्याच्यानंतर बरीचशी हेल्थ वरली जी ऍप्स आहेत, तसं त्यांना करायचं होतं. पण त्यांचा जो कॉन्सेप्ट होता तो हेल्थ प्लस सलून आणि जिम बुकिंग वगैरे असा एकत्रित कॉन्सेप्ट होता. सो वी स्टार्टेड बिल्डिंग दॅट ऍप, आणि दे वर ट्राईंग टू गेट अ फंडिंग फॉर दॅट ऍप. पण त्यांचं फंडिंगचं काही गोष्ट पुढे सरकली नाही, आणि 80% काम झाल्यानंतर साहेबांनी हात वरती गेले की आता आपण नाही करू शकत आहे, आणि आम्ही तुम्हाला पैसे पण देणार नाहीत, आणि आम्हाला ते काम पण नकोय. सो सीन असा झाला की आता मी दुसऱ्या बाहेरून कंपनीकडनं काम करून घेतो, बिकॉज माझ्याकडे तो स्किलसेट नव्हता माझ्या एम्प्लॉईजकडे. सो मग या केसमध्ये असं झालं की आता काय करायचं, आपल्याकडे एवढा पैसा द्यायला का पैसाच नाहीये, मी त्या समोरच्याला पैसा देऊ शकतो, आणि ह्यांनी तर हात वरती गेलेत. सो मग त्या कंपनीला मला सांगावं लागलं की तुमच्याकडे जे काय काम येणार असेल ते तुम्ही मला द्या, मी ते फ्री ऑफ कॉस्ट करून देईन, तसा मग मी कव्हर करेल कॉस्टिंग. देर इज वन थिंग दॅट आय हॅव मिस्ड ऑन. 2015 मध्ये during running my company, I had family trouble or family issues with me. In month of February in 2015, in span of 15 days, I lost 3 family members. So जेव्हा तुम्ही कंपनी रन करताय, you have to look after your family as well as you have to look after your employees as well, because their salaries is dependent upon you. So I have to rush back to Pune, so to make sure की everything is in order, and माझ्या ज्या काही deliveries आहेत, that deliveries would go on time. So as to make sure की यांच्या salaries should not get affected. But with all these things going along, I have to do to and fro between Pune, Aurangabad. I missed on few things. That created a problem of cash inflow. And I've also experienced strike in my company. I could not pay a salary for 1 month to my employees. My landlord was very sympathetic towards me, so he said to me that I can wait for a month for your payment. You take care of your family issues. But I could not convince that to my employees, and I had faced a strike. And त्या पिरियड मध्ये असं होतं की ह्या लोकांनी एवढं काम केल्यानंतर आय वुड डिलिव्हर दिस टू माय क्लायंट, आणि त्याच्याकडनं माझ्याकडनं मला पैसे घ्यायचे होते, सो ॲज की यांचं सगळ्यांचं काम हे सॅलरीज ऑन टाइम होऊन जातील. पण ह्या लोकांनी कामाला आलेच नाही, काम डिलिव्हर होऊ शकलं नाही, आणि मग मला पैसे नाही मिळाले, तर मी यांचे पैसे देऊ शकलो नाही. सो तो एक रफ पिरियड होता ड्युरिंग दिस 5 years ऑफ माय स्टेंट. आणि कमिंग बॅक टू दिस लास्ट स्टेंट, जेव्हा या कस्टमरने हात वरती गेले, सो फॉर्च्युनेटली मला मी आता ज्या कंपनीसोबत काम करतो, ब्लेझ क्लॅन, त्यांच्याकडनं ऑफर मिळाली की तू मलेशियाला जाशील का. त्यांच्याकडे एक काम होतं, त्यांच्यासाठी मी वेंडर म्हणूनच काम करायचो, पण मी वाया काम करायचो एका कंपनीकडनं. सो आय सेड ओके, मी जातो. मी इंटरव्ह्यूज वगैरे दिले. देन वेन आय केम टू मलेशिया, आय केम टू नो की ही कंपनी जी आहे ती टाटा स्काय सारखी आहे. टाटा स्काय, हाथवे किंवा एअरटेलचे डिश वगैरे असतात.
So this is my first encounter to a foreign country as well as to the media company where uh, softwares are being getting used to deliver the content. आता खूप लोकांना वॉड कंटेंट माहिती असेल, व्हिडिओ ऑन डिमांड कॉन्टेंट, त्याच्यानंतर OTT कॉन्टेंट, OTT प्लॅटफॉर्म्स लाईक नेटफ्लिक्स, प्राईम वगैरे वगैरे. सो इथे तुम्ही किती लोकांनी नेटफ्लिक्स वापरलंय, किती लोकांनी प्राईम वापरलंय? एव्हरीवन. लेट्स हॅव इंटरॅक्टिव्ह डिस्कशन इथून पुढे. सो थोडंसं ते बोरिंग होणार नाही तुम्हा लोकांसाठी आणि जरा इंटरेस्टिंग पण होईल कन्व्हर्सेशन. मी नेटफ्लिक्स प्रश्न विचारू का आपण पुढे जायच्या आधी? हा विचारा ना पंकज. मला एक विचारायचं आहे की जसं शॉप एखादं दुकान असतं, शॉप टॅक्स लायसन असते 500 रुपये, बरोबर, त्याच्यात 5 लाखापर्यंत लोन मिळतं प्रत्येकाला. मग IT सेक्शन मध्ये अशा काही लोनच्या योजना आहेत का? की लोनच्या योजना खूप आहेत पंकज, ज्या तुम्हाला अवेल करता येऊ शकतात, पण त्याच्यासाठी कोलॅटरल लागतं. आणि मी जेव्हा बिझनेस सुरू केला त्यावेळेस मी 2 वर्ष झाले होते ग्रॅज्युएट होऊन, 2-2.5 वर्ष, आणि माझ्याकडे काही कोलॅटरल नव्हतं. आणि माझं एक मला घरून पैसे नाही घ्यायचे, घरून काय कोलॅटरल घ्यायचं नाही. जे काय करायचंय ते मी माझ्या हिमतीवरती करणार. असं नाहीये की मी घरून अजिबातच पैसे घेतले नाही, थोडंफार त्यांनी मदत केली, पण त्यांच्याकडनं कुठली तरी गोष्ट ऍज अ कोलॅटरल घ्यायची आणि त्याच्या अगेन्स्ट लोन घ्यायचं, हे मला करायचं नव्हतं. जेव्हा शॉप ऍक्ट वगैरे करतात त्यावेळेस मोस्टली तुमच्याकडे तुमची जी शॉप मधल्या गोष्टी असतात किंवा शॉप इटसेल्फ यू कॅन कीप इट ऍज अ कोलॅटरल. पण IT मध्ये कसं आहे, तुम्हाला एक लॅपटॉप आणि इंटरनेट मिळालं आणि एक पॉवर प्लग मिळाला की तुमचं काम सुरू होतं. तिथं तुम्ही कोलॅटरल काय ठेवू शकत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला लोनला प्रॉब्लेम येतो. आता बाकीच्या ज्या SMEs असतात, ज्या मॅन्युफॅक्चरिंग मध्ये असतात, त्यांच्याकडे कोलॅटरल साठी मशिनरीज असतात, तुमची फॅक्टरीची शेड असते जी तुम्ही कोलॅटरल म्हणून दाखवू शकता. IT मध्ये तो एक फंडा नसतो की तुम्ही ते कोलॅटरल म्हणून दाखवू शकता. नॉन सिक्युअर कोलॅटरल लोन जर तुम्हाला पाहिजे असेल तर त्यासाठी तुम्हाला ओळख ही लागतेच. ओळखीशिवाय तुम्ही ते करू शकत नाही. अनुप, माझा पण एक प्रश्न होता. कृपेश शेअर, तू ते सांगितलं 18 ते 30 हजार वेबसाईट डेव्हलपमेंटची प्राइस आहे, पण म्हणजे माझा प्रश्न या अनुषंगाने होता की बरेच आर्टिस्ट किंवा रायटर्स हॅव देअर ओन वेबसाईट. एक 2-3 पानांची साधी एक वेबसाईट असते त्यांचे बरोबर काम वगैरे. बरोबर. तर यासाठी काही मंथली किंवा इयरली पैसे द्यावे लागतात का? बिकॉज मी वाचलं होतं ते सर्व स्पेस वगैरे लागते राईट वेबसाईट. हा राईट. आता 18 ते 30 हजार सोडून अजून काय खर्च असतो वेबसाईट मेंटेन? आता तुम्ही जेव्हा वेबसाईट बनवतात त्याच्यासाठी तुमचा हा खर्च आहे, आणि वेबसाईट होस्ट करण्यासाठी तुम्हाला मिनिमम 1200 रुपये लागतात. 1200 रुपयाच्या एकदाच? हा, मी होस्टिंग म्हणजे जिथे तुम्ही तुमची वेबसाईट अपलोड कराल त्याला आम्ही होस्टिंग म्हणतो. तर सिंपल भाषेमध्ये जर म्हणायचं झालं तर आपण ज्या घरात राहतो ती जागा तुम्ही भाड्याने घेता किंवा तुमची स्वतःची असते, बरोबर. सो सेम वेबसाईट साठी पण असतं. जी तुम्ही जागा घेता ती तुमची भाड्याची जागा असते आणि त्या जागेला तुम्ही एक नाव देता. ते नाव म्हणजे तुमचं डोमेन नेम असतं किंवा सांकेतिक स्थळ असतं. तर सांकेतिक स्थळाची एक कॉस्ट असते जी 700 रुपयापासून सुरू होते. ती डिपेंड आहे तुम्ही किती प्रीमियम नावाला जातात त्यानुसार तुमचं ती कॉस्टिंग डिफर करतो. सो बेसिक कॉस्ट जर आपण पकडून चालली तर 1200 रुपये ही तुमची होस्टिंग प्राइस आणि 700 रुपये ही तुमची डोमेनची प्राइस, आणि मग त्याच्यावरती GST टॅक्स जो तुम्ही पे कराल. अशी एक मोठी तुमचे 2500 ते 3000 पर्यंतची, 2000 ते 3000 पर्यंत तुमचं एक इयरली कॉस्टिंग ही लागते एकदा वेबसाईट बनवून झाल्यावरती. अंडरस्टूड, थँक्यू. आणि आता याच्यामध्ये ना बरेचसे नवीन पर्याय उपलब्ध झालेत, ज्याच्यामध्ये तुम्हाला माझ्यासारखा जो बिझनेस रन करणारा असेल, फ्रीलान्सर असेल, जो वेबसाईट बनवून देतो त्याची गरज लागणार नाही. विक्स म्हणून एक प्लॅटफॉर्म आहे. त्याच्यामध्ये तुम्ही काय करतात, तुम्ही बऱ्याच लोकांनी ऍड बघितली असेल, युट्यूब वरती ऍड येत असते विक्स प्लॅटफॉर्मची, क्रिएट युअर वेबसाईट विदिन 5 मिनिट्स. तर ही लोक काय करतात, तुम्हाला एक ऍडमिन कन्सोल देतात. तिथे तुम्ही जा आणि सिम्पली ड्रॅग ड्रॉप सारखी फंक्शनॅलिटीज असतात की तुम्ही तुमचं पेज स्वतः डिझाईन करा. त्यांच्याकडे काही टेम्पलेट्स असतात प्री डिफाईन्ड, ते टेम्पलेट्स तुम्ही उचला. त्याच्यामध्ये तुम्ही त्यांच्या ज्या टेम्पलेटाइज इमेजेस असतील त्या बदलून तुम्ही तुमच्या इमेज टाका, तुम्ही तुमचा कॉन्टेंट टाका आणि पब्लिश म्हणा, ते पेज पब्लिश होऊन जाईल.
आता तुम्हाला जर तुमचा डोमेन विकत घ्यायचा असेल तर तिथे ते ती फॅसिलिटी पण प्रोव्हाइड करतात की तुम्ही तुमचं डोमेन विकत घ्या तिथे. किंवा तुम्हाला डोमेन विकत घ्यायचा नसेल आणि तुम्हाला ते पैसे वाचवायचे असतील तर krupesh.wix.com अशी साईट बनते, जिथे तुम्ही एक मिनिमम पैसे पे करतात. कारण की आता wix.com हे मेन डोमेन आहे और हे मेन सांकेतिक स्थळ आहे, त्याच्यासाठी तुम्ही पैसे दिलेत. त्याच्या अलीकडे मी जेवढे डॉट लावतोय, कृपेश म्हणा, शार्दूल म्हणा, किंवा अपर्णा नावानी म्हणा, किंवा पंकज नावानी म्हणा, किंवा आदित्य नावाने, याला पैसे लागत नाही, हे फ्री असतं. तुम्ही कितीही बनवू शकतात त्याच्यामुळे. समजा तुम्ही स्वतःची जरी साईट घेतली, लेट्स से आपण पकडूया की पंकज.com ही पंकज यांनी स्वतःची साईट बनवली, तर त्यांना वेगवेगळ्या त्यांच्याकडे ज्या लेट्स से की हॉबीज असतील किंवा वेगवेगळे जे प्रॉडक्ट असतील त्यांना विकायचे असतील, तर त्या पंकजच्या आधी जे तुम्ही लावाल त्याच्यासाठी तुम्हाला पैसे द्यायची गरज नाही, तुम्ही ते कितीही लावू शकता. तुम्हाला 100 लावायचे 100 लावा, 200 नावं लावायची असतील 200 नावं लावा, तर त्याला काही तुम्हाला कॉस्ट लागत नाही. तुम्हाला फक्त कॉस्ट लागते ही पंकज.com ह्या गोष्टीसाठीच. बरोबर. अनुप, याच अनुषंगाने एक ऍड करतो, मला जस्ट आठवलं बोल म्हणून. बोल. बऱ्याच फेक वेबसाईट्स पण अशाच करतात. आता समजा केबीसी मराठी आलं तर लोक Right. वेबसाईट बनवतात kbcmarathi.india.com, तर लोकांना वाटतं की Exactly. केबीसीची वेबसाईट आहे पण ती इंडिया.com ची एक्झॅक्टली एक्झॅक्टली. तर ह्याला ना आमच्या भाषेमध्ये आम्ही काय म्हणतो, फिशिंग URL म्हणतो. की तुम्ही जेव्हा कुठल्याही गोष्टीसाठी फार जास्त उत्सुक असतात ना, आणि त्या गोष्टीला तुम्ही क्लिक केल्याशिवाय राहू शकत नाही, तर अशा गोष्टींच्या ना स्पॅम लिंक बनवायच्या. आता खूप साऱ्या लोकांना ना व्हॉट्सअपवरती अशा लिंक येत असतील की तुम्ही Amazon वरती हे जिंकू शकतात ह्याला क्लिक करून वगैरे. सो कुठल्याही गोष्टीला ना, लिंकला जेव्हा क्लिक करताना तुम्ही एक गोष्ट प्रकर्षाने बघितली पाहिजे की ती ओरिजिनल लिंक आहे का, Amazon.com किंवा Amazon.in अशी लिहिलेली ती लिंक आहे का, तर आणि तरच त्याच्यावरती क्लिक करा. त्याच्या आधी जर काही लिहिलं असेल आणि त्याच्यानंतर खूप मोठं स्क्रॅम्बल काहीतरी असेल तर त्या लिंकला क्लिक करू नका. मोस्ट ऑफ द टाइम ह्या लिंक्स मध्ये ना .php लिहिलेलं असतं, कारण की PHP ही अशी भाषा आहे कम्प्युटर मधली की ज्याच्यामध्ये तुम्ही फार फास्ट कोडिंग करू शकता आणि त्याचे जे टेम्पलेट्स आहेत ते अवेलेबल असतात हॅकर्सकडे. तर ही लोक काय करतात, ह्या साइट्स बनवतात आणि ह्या लिंक्स बनवून तुम्हाला फॉरवर्ड करतात की तुम्ही या लिंक्स वरती क्लिक करावं. आता खूप सारी लोक असतात ज्यांना SBIच्या लिंक येतात की तुम्हाला SBIचं क्रेडिट कार्ड आम्ही देतोय, तुम्ही हे क्लिक करा, ह्याच्यावरती इन्फॉर्मेशन भरून द्या आणि मग आम्ही तुम्हाला SBIचं कार्ड देऊ. तर माझी सगळ्यांना विनंती आहे, कृपया करून या लिंक्स वरती अशा क्लिक करू नका आणि तुमच्या पर्सनल इन्फॉर्मेशन, ज्याच्यामध्ये तुमची बर्थ डेट, तुमचं पॅन कार्ड, तुमचा आधार कार्डचा नंबर, तुमचं संपूर्ण नाव, तुमचे फोटो, ह्या गोष्टी देऊ नका. जर जिथे कुठे तुम्हाला या गोष्टी मागितल्या जातील याची खात्री करा की तुम्ही बरोबर त्याच वेबसाईटवरती आहात का, ICICI.com ह्याच वेबसाईटवरती तुम्ही आहात का, किंवा SBI.co.in ह्याच वेबसाईटवरती तुम्ही आहात का. तर आणि व्हॉट्सअपवरनं आलेल्या लिंक्स वरती, SMS वरती आलेल्या लिंक्स वरती अजिबात क्लिक करू नका आणि तुमच्या ह्या गोष्टी तुम्ही तिथे भरू नका. कुठल्याही ठिकाणी तुम्हाला जेव्हा CVC नंबर मागितला जातो तुमच्या क्रेडिट कार्डवरचा किंवा डेबिट कार्डवरचा, तर त्या ठिकाणी तुम्ही पेमेंट करत असतात. पेमेंट करत असताना तुमच्या URL वरती, आता पण तुम्ही जे सगळे URL बघतायत त्या मीटच्या आधी एक लॉकची साईन आहे बघा, ती लॉकची साईन आहे की नाही हे चेक करा. त्या लॉकच्या साईनला क्लिक केल्यानंतर तुम्हाला दिसू शकतं, तिथे क्लिक केलं तुम्ही आता तर तुम्हाला तिथे दिसेल कनेक्शन इज सिक्युअर्ड म्हणून असं लिहिलेलं आहे. तर ह्या गोष्टी जर तिथे असतील तिथेच तुम्ही ते तुमच्या गोष्टी भरा, CVC नंबर, तुमचं कार्डचे डिटेल्स. जेव्हा तुम्ही कुठूनही क्लिक करून जात असाल, जर तुम्ही Amazonवरनं पे करतायत किंवा लेजिटिमेट साईटवरनं पे करतायत तर त्यावेळेस तुम्हाला एवढी काळजी घ्यायची गरज नाहीये. पण जर तुम्ही कुठल्याही फॉरवर्डेड लिंक वरनं जात असाल तर यू हॅव टू मेक शुअर की ती लिंक सिक्युअर्ड आहे. या गोष्टीने तुम्ही हे मेक शुअर करता की ती लिंक सिक्युअर्ड आहे. सो फिशिंगला बळी पडू नका. कुठल्याही गोष्टींना जेव्हा तुम्हाला बँकेकडनं ईमेल येतोय असं भासवलं जात आहे त्यावेळेस ईमेल मध्ये पण चेक करा की ईमेलचं एक्सटेन्शन @ नंतर एक्सटेन्शन काय आहे.
कारण की खूप वेळा काय होतं की एसबीआय लाईफ म्हणून किंवा एसबीआय बँक म्हणून तुम्हाला ते ईमेल डोमेन दाखवलं जातं, पण ते ऍक्च्युअली ते तसं नसतं. आता माझ्यासोबत एक रिसेंटली किस्सा झाला होता. मी एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणून शेअर करतो. माझ्या कंपनीचं सीईओचं नाव आहे वरुण राजानी. त्याच्या नावाने मला माझ्या पर्सनल ईमेलवरती ईमेल आला की अर्जंट काम आहे, तू मला पिंग कर म्हणून. मला पहिले ही गोष्ट उमगली नाही की वरुण राजानीकडे माझा पर्सनल ईमेल आयडी कसा काय गेला. बिकॉज त्याला जर त्याच्याकडे माझा फोन नंबर आहे, त्याच्याकडे माझा कंपनीचा ईमेल आयडी आहे आणि त्याच्याकडे माझा हँगआउटचा पण ईमेल आयडी आहे. सो हँगआउटचा पण आयडी आहे. तो या तिन्ही ठिकाणचं कम्युनिकेशन सोडून त्यांनी मला माझ्या पर्सनल ईमेलवरती कसा काय ईमेल केला. सो मी जाऊन चेक काय केलं की ईमेल कुठून ओरिजिनेट झाला, ईमेल आयडी काय आहे. मग तिथे मला कळलं की ह्याचं जे @च्या साईन नंतर जे डोमेन नेम आहे किंवा सांकेतिक स्थळ आहे हे काहीतरी वेगळंच आहे. मग मी आमच्या कंपनीमध्ये सगळ्यांना अलर्ट केलं की असे ईमेल्स येत आहेत, तुम्ही यांना रिप्लाय करू नका. ह्याच्या आधी 2-3 लोकांनी रिप्लाय केला होता, तर त्या लोकांना पैशाची मागणी करण्यात आली होती की मला 50,000 रुपये ट्रान्सफर कर, मी तुला नंतर ते पाठवून देतो. सो तुम्ही लोकांनी जर जमात्रा नावाचा जर टीव्ही शो बघितला असेल नेटफ्लिक्सवरती, हा कम्प्लिटली ह्याच्यावरती बेस्ड आहे. जमतारा हा कम्प्लिटली याच्यावरती बेस्ड आहे. जर कोणी बघितला नसेल तर आय वुड रेकमेंड की तुम्ही ते बघा की ते कसं चालतं. इट्स अ युनिव्हर्सिटी इटसेल्फ. झारखंड मधला का एमपी मधली ती जागा आहे जिथे ह्या गोष्टीच फक्त चालतात. सो तुम्हाला जर ह्याच्यावरती काही प्रश्न असतील, जर तुम्हाला काही विचारायचं असेल, क्लॅरिफिकेशन पाहिजे असेल, तर आत्ता आपण करू शकतो. अदरवाईज देन विल मूव्ह टू द ओटीटी थिंग. आपण ऍप्लिकेशन संदर्भात विचारू शकतो का मोबाईलच्या? हा बोला ना, विचारू शकतो. सॉफ्टवेअर मध्ये तुम्ही विचारू शकता मला. याविषयी सहानुभूती आहे, याविषयी लोकांविषयी आदर आहे. सो आणि हिशोबाने तुम्ही बघितलं की येत आहे
ऑफ आहे. नाही तू कर कंटिन्यू. मला वाटतं तू जे बोलत होतास मग अशी नेटफ्लिक्स अमेझॉन बद्दल. व्हिडिओ ऑन करतो.
फोन्स वगैरे आले तर अँड्रॉइड बॉक्स थ्रू झालं आणि मग अँड्रॉइड बॉक्स थ्रू लोक
हा बोल.
हो, नाही हा मला तेच शेअर करायचं होतं, कारण माझा नेटफ्लिक्सचा जो काही एक्सपिरियन्स आहे, तर त्याच्यामध्ये मी एक सिरीज पाहून झाली की लगेचच ते मला सांगतात की बिकॉज यू वॉज वॉचिंग फौदा, तुला मी ह्या सिरीज लगेच ते मला दाखवतात. आणि झालं असं की मी थोडस युरोपियन सिरीज बघत होतो वेगवेगळ्या, आणि एक युरोपियन मी थ्रिलर सिरीज बघितली की लगेच त्यांनी त्याच्याशी रिलेटेड दुसऱ्या सिरीज मला पटापट हे करायला सुरुवात केली की ह्या पण बघ, त्या पण बघ, आणि मी ह्याच्यात मी गुंतत गेलो आणि मी बघत गेलो त्याच्यासारख्याच सिमिलर काही सिरीज. पण त्यांनी मला अमेझॉन कडे किंवा हॉटस्टार कडे शिफ्ट होऊ दिलं नाही. आणि मी आता कधीतरी मग अमेझॉन वरती जातो आणि मी सर्च इंजिन मध्ये मला हवी ती फिल्म टाकतो, तर मला एक तर ती फिल्म सापडतच नाही बऱ्याच वेळा. कितीतरी गोंधळ होतात त्याच्यात. गेलाय माझं. गेलं परत होत एक कनेक्ट. हा हा आता येतोय. हॉटस्टारला शिफ्ट नाही होऊ दिले पर्यंत. हा आता येतोय माझा आवाज. कारण की लेफ्ट हँड आणि राईट हँड माझ्यासाठी तर म्हणजे एकदम सायफाय होतं. म्हणजे मी विचार पण नव्हता केला स्वप्नात की असं काहीतरी हे लोक एन्जॉय करत असतील. राईट. मध्ये कनेक्शन गेलं होतं. हो, रिपीट करशील तू काय म्हणत होतास? तर मला असं होतं की मी सर्च इंजिन मध्ये जातो अमेझॉनच्या आणि मी काहीतरी सर्च करतो, तर मोस्ट ऑफ द टाइम मला ती फिल्म सापडत नाही, आणि सापडली तरी ते मला मिळतं तिथे, असं हे होतं. हॉटस्टारच्या बाबतीत तर तेही सापडत नाही. आणि नेटफ्लिक्सच्या बाबतीत असं होतं की मी जे सर्च करतो त्याला सिमिलर कॉन्टेंट असलेल्या 3-4 सिरीज मला खाली ते टाकून ठेवतात की तू लाईनअप कर बाबा आणि हे लगेच बघून टाक, हे सोडू नकोस. मी एक युरोपियन सिरीज बघितली होती, त्याचं हे संपलं
त्याचा पहिला सीझन बघून मी ती सोडून दिली होती. दुसऱ्या सीझनचं रिकमेंडेशन ते मला कंटिन्युअस एक आठवडा देत होते. आणि त्याच्यातल्या आणि तू आता म्हणालास त्याच पद्धतीनं की सेकंड सीझन हा पहिल्या सीझनशी काहीही संबंध नाही, नवीन केस आहे कम्प्लिटली. पण त्या पहिल्या सीझन मध्ये काम करणारी जी अभिनेत्री होती ती गन घेऊन त्या सगळ्या या जंगलामध्ये फिरतीये. तो व्हिडिओ मला ते परत परत त्या याच्यात तो अॅनिमेट होऊन मला तो सतत दिसत होता. आणि मी एकदाच ते म्हणलं पाहून घेऊया. मी 5 मिनिट एक ती सिरीजचा नवीन सीझनचा एपिसोड 5 मिनिट का होईना पाहून घेतला. आणि आता तो माझ्या माय लिस्ट मध्ये जाऊन बसलेला आहे. आता तो मला पाहावाच लागणार आहे कधी ना कधीतरी. हे आणि ते नेटफ्लिक्स ज्या पद्धतीनं ते सगळं परफेक्टली करतं ना, ते फार इंटरेस्टिंग आहे. हे कसं आहे ना की इट प्लेज विथ युअर सबकॉन्शियस माइंड, आणि ते तुम्हाला सोडूच देत नाही तो प्लॅटफॉर्म. आता मी जेव्हा कोलंबूरला होतो मलेशियामध्ये, ऑफिस झाल्यानंतर दुसरं काही करायला कामधंदाच नव्हता. जेवण बनवायचं, खायचं आणि मग नेटफ्लिक्सला चिटकून बसायचं. आणि दॅट टाइम मला सवय काय लागली होती, मी ना सिरियल किलर वाले सिरीज बघायचो. आणि मी वेडा झालो होतो. मी सिरियल किलर वाले 8-9 सिरीज संपवले. हो. आणि मग नंतर मला असं झालं की इट्स इनफ, आय एम वॉचिंग ओनली सेम टाईप ऑफ कॉन्टेंट, बट द डिग्री ऑफ इंटेन्सिटी इन ईच सिरीज वॉज डिफरंट. आणि ते ज्या पद्धतीने क्युरेटेड कॉन्टेंट तुम्हाला दाखवतात ना, तो आणि इट्स नॉट ओनली अबाउट द कॉन्टेंट ऑर द सिमिलॅरिटी ऑफ द कॉन्टेंट. तो कॉन्टेंटची जे क्युरेशन असतं की तुम्हाला ह्या टाईपचं जर सिरियल आवडली आहे, या टाईपचा स्क्रीन प्ले जर तुम्हाला आवडला आहे, तर त्या सिमिलर लाईनचा स्क्रीन प्ले किंवा त्या सिमिलर लाईनची जी इंटेन्सिटी वाढवणारे स्क्रीन प्ले असतील, तर ते तुम्हाला त्याच लेवलचे स्क्रीन प्लेस दाखवतात, त्याच लेवलच्या शोज तुम्हाला ते रेकमेंड करतात. देन तू जसा म्हटलंस तसं